नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा. आज स्वामी प्रकट दिन पारायणाचा 6वा दिवस आहे. तर आजची जी काही दिवसभराची सेवा आहे तर त्याची रुटीन मी तुमच्याबरोबर तर शेअर केलीच आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला तुमच्या मनातील एका प्रश्नाचं उत्तर देखील देणार आहे. ते असं की प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात हा विचार येतो की लोक मला खूप त्रास देतात, काही जण विनाकारण बोलतात, काही अपमान करतात, मी कोणाचे वाईट करत नाही तरी मला हे का भोगावं लागतं. तर असा प्रश्न आपल्याला सेवा करत असताना प्रत्येक वेळ येतो. मी एवढी सेवा करतो, सर्व काही करतो, पण मलाच हा त्रास का होतो? मी कुणाचाही वाईट करत नाही, तर असं आपल्याबरोबर का घडतं? हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि त्याचबरोबर जी काही पारायणाची सेवा सुरू आहे तर त्याचीच डेली रुटीन देखील मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर मग तुमच्या मनातील शंकेचं मी उत्तर देते. तर आपण कधीही कुणाचं वाईट केलेलं नसतं तरीसुद्धा आपल्या नशिबामध्ये एवढे दुःख, एवढे त्रास आपल्याला का भोगावे लागतात? आपण मग स्वामींना प्रश्न करतो, त्यांच्याशी भांडतो की मी कुणाचं कधीही काहीच वाईट केलं नाही तरीसुद्धा मला हा त्रास का होतोय? मी तुमची एवढी सेवा करतोय तरीसुद्धा मला हा एवढा त्रास का होतोय? तर मी तुम्हाला एक उदाहरण देऊन समजवते. गुरु आणि शिष्याची एक कथा मी तुम्हाला सांगते. एकदा एक शिष्य आपल्या गुरुला म्हणाला, गुरुदेव, लोक खूप त्रास देतात, काही जण विनाकारण बोलतात, काही अपमान करतात, मी कोणाचे वाईट करत नाही तरी मला हे दुःख का भोगावे लागते? मला हे सगळं दुःख का सहन करावं लागतं? तेव्हा गुरु थोडेसे हसतात आणि म्हणतात, तुला कर्माचा हिशोब कसा चालतो हे माहीत आहे का? शिष्य शांतपणे म्हणाला, गुरुदेव, थोडे ऐकले आहे पण पूर्ण समजले नाही. तेव्हा गुरु म्हणतात, या जगात काहीही विनाकारण घडत नाही. जसे व्यापाराच्या वही देणे घेणे लिहिलेले असते तसेच प्रत्येक जीवाच्या जीवनात कर्माचा हिशोब चालू असतो. कदाचित मागील जन्मात आपण कोणाला दुखावले असेल, त्रास दिला असेल. आता तोच हिशोब पूर्ण करण्यासाठी त्या व्यक्तीच्या रूपाने आपल्याला त्रास मिळतो. शिष्य विचारात पडतो. तो म्हणाला, म्हणजे गुरुदेव, इतरांना दोष देणे योग्य नाही का? गुरु म्हणाले, दोष देण्यात काही अर्थ नाही. उलट तो त्रास म्हणजे देव आपले प्रारब्ध संपवत आहे असे समजले पाहिजे. जसा कर्ज फेडल्यावर व्यापारी मोकळा होतो तसेच कर्माचा हिशोब संपला की मनही हलके होते. इतक्यात गुरु त्याला एक उदाहरण देतात. ते म्हणाले, एखादे मूल कोणाच्या धक्क्याने पडले तर ते मोठ्याने रडते, कारण त्याला वाटते की दुसऱ्यामुळे मी पडलो. पण तेच मूल स्वतः धावताना पडते तर क्षणात उठते आणि पुन्हा खेळायला लागते, कारण त्याला कळते की हे स्वतःमुळे झाले. थोडा विराम घेऊन गुरु पुढे म्हणाले, साधना म्हणजे हाच समज येणे. जेव्हा एखादा आपल्याला त्रास देतो तेव्हा हा माझ्या कर्माचा परिणाम आहे असे मनाने स्वीकारले तर राग कमी होतो. उलट त्या प्रसंगाकडे शांतपणे पाहता येते. शिष्याचे मन शांत झाले. तो गुरुच्या चरणी वाकून म्हणाला, गुरुदेव, आता मला समजले. त्रास देणाऱ्या व्यक्तीकडे रागाने न पाहता देव माझे प्रारब्ध संपवत आहे असे मानले तर मन हलके राहील. गुरु म्हणाले, बरोबर, आणि त्यासाठी नामस्मरण साधना आणि सद्गुरूवर विश्वास ठेव. साधना वाढली की मन विशाल होते, मग दुःख ही साधनेचा भाग वाटू लागतो. त्या दिवशी शिष्य आश्रमातून परतला, पण त्याचे मन पूर्णपणे बदलले होते. आता त्याला त्रास देणारे लोक शत्रू वाटत नव्हते, उलट ते त्याचे प्रारब्ध संपवणारे निमित्त वाटू लागले आणि त्यांच्या मनात एकच भाव उमटत होता, हे सर्व गुरुकृपेमुळेच झाले. तर आता तुम्हाला समजलं असेल की आपल्याला विनाकारण त्रास का होतो. आपण काहीही न करता एवढी स्वामींची सेवा करतो तरीसुद्धा आपल्याला हा त्रास का भोगावा लागतो? एखाद्या व्यक्तीच्या रूपामध्ये आपल्या गेल्या जन्मातील काही कर्म, कुकर्म जे काही आहेत तर ते या जन्मात आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या रूपामध्ये येऊन ते भोगवावे लागतात. म्हणजे तो समोरचा व्यक्ती आपल्याला त्रास देतो आणि आपले प्रारब्ध आपल्याकडून भोगवून घेत असतो आणि आपण विनाकारण त्या गोष्टीचा बाऊ करत असतो आणि स्वामींशी आपण भांडत असतो. त्यामुळे आपण जी काही सेवा करतोय त्या सेवेमध्ये आपल्याला समाधान असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही सेवा करताय कण मात्र आणि स्वामींकडून मागताय ढीगभर, तर असं करू नका. सेवा ही खूप महत्त्वाची आहे. जेवढी तुम्ही सेवा जास्त कराल तेवढं तुमच्या मनाला शांती मिळेल, समाधान तुमचं वाढेल. तर त्यामुळे सेवा जास्तीत जास्त. बरं हां, सेवेसाठी तेवढा वेळ आपल्याकडे नसतो. आपल्या घरामध्ये भरपूर काम असतात, बाकीच्या बाहेरच्या देखील जबाबदाऱ्या आपल्याकडे असतात. पण नामस्मरण तर आपण करू शकतो. नामस्मरणासाठी आपल्याकडे कोणतेच नियम नाहीत. कधीही, कुठेही, कसंही आपण स्वामींचं नामस्मरण करू शकतो. ही एक खूप चांगली संधी आहे आपल्याला स्वामींच्या जवळ जाण्यासाठी. खूप चांगली सेवा आहे स्वामींच्या जवळ जाण्याची ही नामस्मरण. तर स्वामींची सेवा करत असताना मनामध्ये
त्यामुळे संशय ठेवायचा नाही की आपले काहीतरी गतजन्मीचे प्रारब्ध असतात, भोग असतात, ते या जन्मी आपल्याला भोगावे लागतात. आणि आपण विचार करतो की मी काहीही केलं नाही तरी माझ्याच नशिबात हा त्रास का आहे, मी एवढं सगळ्यांशी चांगलं राहतो तरीही मला सगळे त्रास का देतात. तर स्वामींच्या सेवेमध्ये जो येतो तर स्वामी सर्वात आधी काय करतात, त्या माणसाचे प्रारब्ध स्वामी त्याला भोगवून देतात. त्यामुळे तर बरेच जण म्हणतात की जेव्हापासून आम्ही स्वामींची सेवा सुरू केली आहे, आमच्या घरात खूप त्रास वाढला, आमच्या घरात भांडणे वाढली, मला शारीरिक त्रास होण्यास सुरू झालं, मी डिप्रेशनमध्ये गेलो. तर असे बरीच कारणं लोक देतात आणि स्वामींची सेवा सोडून देतात. स्वामींच्या सेवेत जेव्हा आपण येतो तेव्हा सर्वात आधी स्वामी आपले प्रारब्ध भोगवून घेतात. जसं की एखादा मळकटलेला रुमाल खाली जमिनीवर पडला असेल तर आपण तसाच घेऊन वापरतो का? तसं पण आपण हे मळकटलेला रुमाल कुणाचा उचलणार नाही. पण मी एक तुम्हाला उदाहरण देते. मळकटलेला रुमाल, खाली जमिनीवर पडलेला मळकटलेला रुमाल आपण आहोत, त्याला स्वामी उचलतात, त्याला स्वच्छ करतात. एखाद्या एरेलमध्ये किंवा निरमामध्ये आपण काय करतो, तो रुमाल घालतो, त्याला भिजत ठेवतो, परत त्याला साबण लावतो, ब्रश लावतो, स्वच्छ करतो आणि मग तो रुमाल एकदम चकाकतो. तसंच स्वामी आपले जे काही मनातील वाईट विचार आहेत, जे काही आपण मागच्या जन्मीचे कुकर्म केलेले आहेत, ते सर्व आपल्या आयुष्यातून ते हळूहळू काढत असतात. आपल्याला ब्रश लावतात, आपल्याला निरमामध्ये भिजू घालतात, साबण लावतात. बरंच काही आपल्या आयुष्यामध्ये संकट येतात, बरेच काही आपल्याला त्रास होतात. पण जर तुम्ही सेवा स्वामींची खरंच मनापासून करत असाल तर ती सहनशक्ती देखील स्वामी देतात. जेवढं संकट येईल तेवढी सहनशक्ती देखील स्वामी आपल्याला देतात, त्यातून सहज आपल्याला बाहेर काढतात. तर त्यामुळे आपण एक मळकटलेला रुमाल आहोत. आपण जेव्हा स्वामी सेवेत येतो तेव्हा स्वामी पूर्णपणे आपल्याला स्वच्छ करतात, आपलं मन निर्मळ करतात, आपल्या मनातील जे काही द्वेष आहे, जो काही राग आहे, तो सगळा बाहेर काढतात. जी काही नकारात्मकता आपल्या मनामध्ये सामावलेली आहे, साचलेली आहे, ती बाहेर काढतात आणि आपल्या जीवनात एक सात्विक भाव स्वामी आणतात. आणि जसजशी आपण स्वामींची सेवा वाढू तसतसं आपल्याला या सेवेमध्ये समाधान मिळत जातं आणि जी काही संकटे आहेत, जे काही दुःख आहे, ते स्वामींच्या सेवेसमोर आपल्याला छोटे वाटतात. त्या संकटामधून स्वामी आपल्याला सहज तारून नेत असतात. त्यामुळे असं रडगाणं स्वामींच्या समोर गात बसू नका की माझ्याच नशिबी हा त्रास का होतोय, मी कुणाचंही वाईट करत नाही तरीही मी त्रास का भोगतोय. तर हे रडगाणे अजिबात स्वामींच्या समोर गाऊ नका. तुम्ही या जन्मी खूप चांगले आहात, पण तुम्ही मागच्या जन्मी काय केलं हे तुम्हाला सुद्धा माहिती नाही. ते माहिती आहे कुणाला? स्वामींना. तर त्यांच्यावर सगळं तुम्ही सोपवा आणि स्वामींची मनोभावे सेवा करा. मी असं म्हणणार नाही की रात्रंदिवस तुम्ही स्वामींची सेवा करा, पण जी काही 5-10 मिनिटाची सेवा करणार आहात ते मनापासून स्वामींची सेवा करा. जर ती 5-10 मिनिटाची सेवा जरी तुम्हाला काही कारणानिमित्त जमत नसेल तर तुम्ही नामस्मरण करा स्वामींचं. नामस्मरणामध्ये पण खूप मोठी ताकद आहे. नामस्मरणासारखी कोणतीच सेवा नाही. नामस्मरणाच्या सेवेला कोणतेच नियम नाहीत, कोणतीच वेळ पाळायची गरज नाही की कुठे बसलो आहोत, काय करत आहोत, हे काहीच नियम नसतात नामस्मरणाला. त्यामुळे सगळ्यात चांगली सेवा म्हणजे नामस्मरण. स्वामींनी आपल्याला त्यांच्या जवळ येण्यासाठी, आपले प्रारब्ध भोगवून घेण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख काढून घेण्यासाठी खूप अशा संधी आपल्याला दिलेल्या आहेत. नामस्मरण करण्याची एक संधी दिलेली आहे. पारायण आपण स्वामींचं करू शकतो, स्वामींची नित्यसेवा करू शकतो, स्वामींचा नाम जप करू शकतो, स्वामींचे स्तोत्र वाचू शकतो. तर बरेच असे स्वामींनी आपल्याला सेवा दिलेली आहे, ती सेवा आपण सहज करू शकतो. तर मग काय या संधीचं आपण सोनं करायचं नाही. तर असा कोणताच क्षण आपण सोडायचा नाही की ज्यामधून आपल्याला स्वामींच्या सेवेची संधी मिळेल, तो क्षण आपण सोडायचा नाही. आणि रोज तुमच्याकडून जेवढी होईल तेवढी तुम्ही स्वामींची सेवा करा. प्रकट दिनाच्या काळामध्ये तर तुम्ही स्वामींची सेवा करायलाच पाहिजे. जे कोणी पारायणासाठी बसले नसतील तर ते आकड्यांचा हिशोब धरू नका की माझ्याकडून 7 होणार नाही, 11 होणार नाही, 21 होणार नाही. जेवढे दिवस पारायणासाठी, प्रकट दिनासाठी राहिले आहेत तेवढे दिवस तुम्ही पारायण करा. मग ते कितीही होऊ दे तुमचे, ती सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करा. स्वामी प्रकट दिनानिमित्त भरभरून स्वामींची सेवा करा. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आजची माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.